जर घरामध्ये मुला-मुलींचं लग्न ठरत असेल तर जरा थांबा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये बँड बाजा आणि वरात थेट 3 महिन्यांसाठी बंद होणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभपर्वाचा थेट फटका लग्न कार्यांना बसणार आहे. बघूया. 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुरुचा सिंह राशीत प्रवेश होणार असून नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभ पर्वाला सुरुवात होईल. हा काळ केवळ साधना आणि अध्यात्माचा असल्यानं 31 ऑक्टोबर ते 24 जानेवारी 2027 या 3 महिन्यातच लग्नाचे शुभमुहूर्त कॅलेंडरमधून पूर्णपणे गायब असणार आहे. पण मग या काळात लग्नच करता येणार नाही का? तर धर्मशास्त्रानुसार अत्यंत निकडीच्या प्रसंगी आपत्कालीन मुहूर्त काढता येतो. पूर्वी बालविवाहाच्या काळात शारीरिक बदलांना आपत्काल मानलं जायचं. मात्र आजच्या काळात वयाची अट, नोकरीची निकड किंवा परदेश गमन या अपरिहाय कारणांना आपत्कालीन मानून विशेष मुहूर्त काढला जाऊ शकतो. ह्या दिवसांमध्ये लग्नतिथी आणि इतर कोणते पण काय म्हणतो त्याला शुभ कार्य होत नाहीत. अपवाद काही ठिकाणी एखाद्या अपवाद करून वेगळ्या तिथींना केलं जातं, पण ते ठराविक वेळेलाच, असं आपले नेहमीसारखे मुहूर्त मिळत नाही. धर्मशास्त्रामध्ये गुरुचा आणि शुक्राचा जेव्हा अस्त होतो तेव्हा लग्न कार्य होत नाही. आणि तो अस्त काळ जो आहे हा वर्ष दीड वर्ष कधीच नसतो. तो 1-2 महिने 3 महिने असतो. आणि जेव्हा पर्वस्नान असतं, शाही स्नान ऑगस्ट महिन्यामध्ये, तेव्हा लग्न कार्य होणार नाही. परंतु 1.5-2 वर्ष लग्न मुहूर्त नाही असं म्हणणं चुकीचं आहे आणि कोणीही तसा समज करून घेऊ नये. या 3 महिन्याच्या नो वेडिंग सीझनचा मोठा फटका मॅरेज इंडस्ट्रीला बसणार आहे. हॉल चालक, कॅटरेस, बँड बाजा, फोटोग्राफर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंटचे धंदे 3 महिने ठप्प राहण्याची भीती आहे. त्यामुळे सध्या सिंहस्थाच्या आधी किंवा थेट नंतरच्या तारखा बुक करण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे. विशेषतः नाशिकमधील इगतपुरी आणि गंगापूर धरण परिसर डेस्टिनेशन वेडिंगसाठी हाऊसफुल होतोय. 4-6 महिन्यांमध्ये लग्नाच्या कोणत्याही तारखा नसल्यामुळे अल्पशा प्रमाणात याचा फटका जो आहे तो पर्यटन व्यवसायाला सुद्धा बसलेला आहे, असं कुठेतरी चित्र दिसतंय. थोडक्यात काय तर यंदाच्या कुंभपर्वामुळे लग्नाचा सोहळा आणि त्याच्याशी जोडलेली कोट्यावधीची उद्योग साखळी पुरती ढवळून निघणार. त्यामुळे जर तुमचंही लग्न ठरत असेल तर आत्ताच वेळेत नियोजन करा, नाहीतर 3 महिने वाट पाहावी लागेल. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.